सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंजितम द्विषस्तु पापजात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज आपण पुढील अध्यायास सुरुवात करूया। काल आपण 130 अध्यायापर्यंत आलो होतो। आता आपण 131व्या अध्यायापासून पुढील अध्याय अभ्यासूयात। अध्याय 131 नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच नर्मदा दक्षिणे कूले नागतीर्थम उत्तमम यत्र सिद्धा महानामा भये जाते ततो नृप। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम नागतीर्थ आहे। हे राजा, जिथे भय प्राप्त झाल्यावर महानागांनी सिद्धी प्राप्त केली। राजा युधिष्ठिरने विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, महाभयंकर महानागांना या संसारात भय कसे उत्पन्न झाले की ज्यामुळे ते तपात स्थित झालेत। हे पूज्य, सूर असुर व मनुष्य यांतील भूत वर्तमानी भविष्यातील सर्व घटना तुम्हाला ज्ञात आहेत। यामुळे मला आपल्याकडून या घटना जाणण्याची अतिशय उत्कंठा आहे। दुर्योधनामुळे उत्पन्न झालेला संताप व दुःख आपल्या मुखकमळाच्या ओघात बुडून शांत झाला आहे। हे श्रेष्ठ व्रतधारी, आपल्या मुखातून पापविनाशक पुण्यकथा ऐकून मला त्या अजून ऐकण्याची वारंवार उत्कंठा वाटते। ब्राह्मणात भय योग्य नाही। श्रवण केलेल्या महान विद्यादानाचे फलसुद्धा अन्य कोणी जाणत नाही असे समजून मी ते न्यायपूर्वक विचारले आहे। हे ब्राह्मण, ते आपण माझ्यावर दया करून कथन करावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, तुम्ही जसे जसे मला विचारता तसे तसे मला ते अत्यंत सुखदायक वाटते। हे प्रियवादी, शिथिलतेमुळे वृद्धावस्थेत असूनही माझा तुझ्यावरील स्नेह कमी झाला नाही। हे भरतवंशोत्पन्न राजा, पूर्वी वृद्धांकडून परंपरागत प्राप्त प्राचीन इतिहास जसा झाला तसा मी सांगतो। त्रैलोक्यात श्रेष्ठ कश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या, विनता व कद्रू। विनता गरुडाची माता व कद्रू सर्पाची माता होती। घोड्याच्या दर्शनामुळे दोघांमुळे कलह झाला। राजेंद्र, प्रातःकालच्या सूर्यासमान तेजस्वी श्वेतवर्णीय घोडा पाहून विनताने कद्रूला सांगितले, हे सुंदर कद्रू, उंच कान, श्वेतवर्णीय सर्वांग असलेला, निरंतर वायू समवेगाने धावणारा हा घोडा पहा। त्याला जाताना पाहून कद्रू ईर्षेने अचानक मोहित झाली। हे नृपश्रेष्ठ, त्याला कृष्णवर्णीय मानून ती विनताला म्हणाली, हे कठोर कुलदोषयुक्त विनते, तू या जगात खोटे बोलत आहेस। काळ्या घोड्याला सफेद म्हणतेस, तू नरकात जाशील। विनता म्हणाली, सत्य व असत्य कथनात आपण पैज लावू। जर माझे वचन खोटे ठरले तर मी तुझी दासी होईन, अन्यथा तू माझी दासी होशील। असेच व्हावे असे म्हणून दोघी आपापल्या घरी गेल्या। क्रोधाने बेहोश होऊन त्या दोघी घर सोडून बाहेर गेल्या। तिथे कद्रूने विनतासह अंतःपुरात जो वाद झाला त्यानुसार प्रतिज्ञा संबंधी बंधू वर्गाला कथन केले। कद्रूचे वचन ऐकून बांधव तसेच कद्रूच्या पुत्रांनी ते कार्य हितकर नसून कद्रू मातेने ते निंदनीय कार्य केले आहे असे मानले। ते म्हणाले, हे माते, हा उत्तम घोडा सफेद असताना काळा कसा होईल? हे सुव्रते, तू या प्रतिज्ञेमुळे निश्चितच दासी होशील। कद्रूने उत्तर दिले, पुत्र, मी दासी होऊ नये यासाठी तुम्ही त्वरित काहीतरी करा। तुम्ही सर्व त्या घोड्याच्या रोमछिद्रात प्रवेश करा। विषामुळे
तो घोडा श्वेतवर्णीय असूनही काळा होईल. क्षणमात्र कार्य केल्यास ती दासी होईल. मी होणार नाही. अन्य सर्प सुखपूर्वक स्वस्थ राहतील. सर्पांनी समजावले, हे माते, ज्याप्रमाणे तू सर्पाची माता मानली जातेस त्याप्रमाणे तीही विशेषतः माननीय आहे. त्या कोणत्याही परिस्थितीत तिला फसवणे योग्य नाही. कद्रूने शाप दिला, माझे वचन न मानणारे पृथ्वीवरील सर्व सर्प विचाररहित होऊन अग्नीत प्रवेश करतील. मातेचे भयंकर वचन ऐकून काही सर्पांनी घोड्याच्या रोमछिद्रात प्रवेश केला तर काही सर्प तिथे पर्वतावर थांबलेत. काही सर्पांनी गंगेत प्रवेश केला तर काही सर्प तिथेच तप करू लागले. हजारो वर्षांनंतर परमेश्वर प्रसन्न झाले. जगद्धाता महादेवाने उत्तम वाणीने सांगितले, हे सर्पांनो, तुम्ही सर्व तपातून निवृत्त व्हा. तुमच्या या तपाचे महान फल आहे. तुम्ही जे इच्छिता ते मी तुम्हास निसंदेह देईन. सर्प म्हणाले, हे देवश्रेष्ठ श्री महेश्वर, कद्रूच्या शापाने भयभीत असे आम्ही प्रलयापर्यंत आपल्याजवळ राहू. भगवान श्री शंकर वदले, इथे एक महाभाऊ सर्वश्रेष्ठ वासुकी सर्वांचे भयापासून नित्य रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ राहतो. अन्य सर्पांना माझ्या आज्ञेने काही भय नाही. ते श्री नर्मदाच्या जलात डुबकी मारल्यावर स्वयं रक्षित होतील. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मृत्यू भय नाही. तुम्हाला कद्रूचे शापभय नाही. तुम्हाला कद्रूचे शापभय नाही. हे माझ्या कथनाचे सार आहे. असा वर देऊन देवश्रेष्ठ भगवान श्री महेश्वर आकाशात प्रवेश करून कैलास पर्वतावर गेलेत. राजा श्री महेश्वर अंतर्धान पावल्यावर वासुकी आदी प्रमुख सर्प देवश्रेष्ठ भगवान श्री शंकराची स्थापना करून तिथून निघून गेले. त्या तीर्थात जो नागपंचमीला भगवान श्री शंकराचे पूजन करतो त्याला अष्टनाग कुलातील सर्प कधी त्रास देत नाहीत. राजा त्या तीर्थात खूप काळ आयुष्य जगल्यावर तो मरणोत्तर भगवान श्री शंकराचा अनुचर होऊन इच्छेनुरूप कालावधीपर्यंत तिथे निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 131वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने ही कथा आधीसुद्धा आलेली आहे. तर इथे कश्यपाच्या 2 पत्नी सांगितल्या आहेत, वनिता ऋषी कश्यप यांच्या. वनिता आणि कद्रू. वनिता ही गरुडाची माता आहे आणि कद्रू सर्पांची माता आहे. आणि त्या दोघींच्या मध्ये कद्रूने हे वनिताशी तिने असत्य वर्तन केलं आणि त्या संदर्भात हा अध्याय आहे. आणि नर्मदा तटी सापांनी तपश्चर्या केलेली आहे. कद्रूचा शाप लागू नये ह्यासाठी काही साप हे नर्मदा तटी तपस्या केलेली आहे आणि त्यानुसार हे तीर्थाचं नाव नागेश्वर तीर्थ हे झालेलं आहे. तर आता इथे गरुडाची माता ही वनिता कश्यपांची पत्नी आणि त्यांना 2 पत्नी होत्या आणि कद्रू ही सर्पांची माता असं इथे दिलेलं आहे. तर ऋषींच्या 2 पत्नी होत्या, विनता व कद्रू. आणि विनता गरुडाची माता व कद्रू सर्पांची माता होती. तर असं आहे. तर इथे त्यामुळे सर्पलोक जो आहे, नागलोक, हा सुद्धा आध्यात्मिक लोक आहे आणि महिमा नागांची सुद्धा महिमा आहे. तर आपल्याला ते साधारण नाग वाटतात, परंतु असेही काही नाग आहेत की जे आध्यात्मिक प्रगतीसाठी जे मदत करतात आणि हे असंही आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 132वा. आदि वाराह तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत् तु राजेंद्र उत्तरे नर्मदा तटे सर्व पापहरम तीर्थम वाराहम नामतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित सर्व पापनाशक वाराह तीर्थास जावे. तिथे जगद्धाता संसार सागरात तारणारे भगवान श्री विष्णू लोककल्याणार्थ वाराह रूप धारण करून स्थित आहेत. त्या तीर्थात स्नान व द्वादशीला उपवास करून भगवान वाराहाची गंध व माळा आदी अन्य सामुग्रीने विशेषतः
मंगलमय जयघोषात पूजा करावी. क्षुद्र पापकर्म, पिशाचांशी निगडीत दुष्ट आलाप, तसेच अंगस्पर्शाने, परस्पर श्वासोच्छ्वासाच्या ग्रहणाने, तसेच सहभोजनाने मनुष्यावर पापाचे संक्रमण होते. म्हणून मानवाने त्याचा त्याग करावा. यथाशक्ती विधीपूर्वक भक्तीने ब्राह्मणांचे पूजन करावे. भगवत कथेचे तिथे रात्री जागरण करावे. शुभ प्रभातकाळी स्नान करून त्या तीर्थात जे जगद्गुरूंचे दर्शन घेतात ते सर्व पापातून मुक्त होतात. जसे उग्र तेज असलेले गरुड पाहून सर्पविष सोडून पळून जातात, अगदी त्या प्रकारे वाराह रूपधारी श्री विष्णूंच्या मुखदर्शनाने सर्व पापातून मुक्त होतात. जसे आकाशातील देवश्रेष्ठ सूर्यदेवाला पाहून अंधकार नष्ट होतो, तसे महापाप नष्ट होते. जनार्दनाच्या भक्तांना अनेक मंत्रांचे काय प्रयोजन? नमो नारायणाय हा मंत्र सर्व मनोरथ साध्य करणारा आहे. श्रीकृष्णाला एकदा नमस्कार केला तर तो अश्वमेध यज्ञांच्या अवभृत स्नानतुल्य आहे. अश्वमेध यज्ञ करणारा पुन्हा जन्म घेतो, पण श्रीकृष्णाला नमस्कार करणारा पुन्हा या संसारात जन्म घेत नाही. जे महात्मा भगवान श्री नारायणाच्या रूपाचे ध्यान करत इंद्रियांवर ताबा मिळून त्या तीर्थात निज शरीर सोडतात व ते देवदुर्लभ निर्मल स्थान प्राप्त करतात, अक्षर निर्मुक्त भगवान श्री विष्णूंचे परमपद प्राप्त करून ते कृतार्थ होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदि वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 132वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे वाराह रूपामध्ये भगवान विष्णू इथं स्थित आहेत, श्री विष्णू इथं स्थित आहेत. त्यामुळे या तीर्थाचं नाव वाराह तीर्थ, महात्म्य वाराह तीर्थ असं आहे. आता इथे नागलोक ह्या संदर्भामध्ये हे सर्व लोक आहेत आणि श्री एम यांचं हे खूप तपस्वी आहेत नाथ पंथातील, तर त्यांचं पुस्तक वाचनात आलं होतं. तर त्यामध्ये ते जेव्हा त्यांचे गुरु महेंद्रनाथ बाबाजी यांच्या गुंफेमध्ये होते बद्रीनाथ इथं, त्यांनी 3.5 वर्ष तिथे त्यांच्या गुरु सहवासात राहून तपस्या ध्यानधारणा सर्व केलेली आहे. तर हे महेंद्रनाथ बाबाजी त्यांच्या गुंफेमध्ये धुनी पेटलेली असायची आणि रात्री ते झोपत नसत आणि रात्री तिथे बसलेले असत. तर श्री एम थोडा वेळ विश्रांती करायचे आणि तेव्हा हे बघायचे की ते बसलेले आहेत. तर ते एकदा असेच बसले असताना श्री एम त्यांचे गुरु ध्यानस्थ तपस्या करत बसले होते आणि श्री एम तेव्हा झोपले होते. त्यावेळेला मधनंच अचानक त्यांना जाग आली आणि त्यांच्या कानावर काही आवाज पडले. तर त्यावेळेला तिथं एक सुंदर तरुण त्यांना तिथं दिसला आणि अत्यंत तेजस्वी सुंदर. आणि त्यांचं संवाद झाल्यानंतर महेंद्रनाथ बाबाजी आणि ते जे तरुण आले होते त्यांचा योगी पुरुष तरुण होते ते, तर त्यांचा संवाद झाल्यानंतर त्या तरुण पुरुषाने नागाचं स्वरूप धारण करून तो तिथून गुंफेतनं बाहेर गेलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांना ते दर्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या महेंद्रनाथ बाबाजींनी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की ही नागदेवता आहे, नागलोकाची ही देवता आहे, ती आली होती. म्हणजे तिथले ते मुख्य नाग देवता ती आली होती. तर असं हे आहे. त्यामुळे इथे ची माता ही एक विनता, ती गरुडाची माता म्हटलंय आणि कद्रू ही सापांची माता सांगितलेलं आहे. तर हे आहे असं. तर महेंद्रनाथ बाबाजींनी ते नागाला योगी रूपात, तेजस्वी योगी रूपात पाहिलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा नागरूपामध्ये पाहून ते तिथून अंतर्धान पावले हे आहे. तर त्यामुळे कश्यप ऋषींच्या ह्या 2 पत्नी आहेत आणि त्यांनी गरुड आणि साप यांच्या माता आहेत. तर त्यामध्ये पण गूढ सर्व काही आहे, आपल्याला कळण्याच्या पलीकडचं आहे. आपल्याला हे सर्व योनीसुद्धा अशा साधारण सामान्य वाटतात. तर आपल्याला मनुष्यदेह मिळाला आहे तर तो सुद्धा सामान्यच वाटतो. तर मग बाकीच्या तर काय वाटणार. तर हे सगळं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपल्याला कळत नाही.
तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 133. अध्याय 133. कुबेरादी 4 तीर्थांचे महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल परम चतुष्टयम येषां दर्शनमात्रेण सर्व पापक्षयो भवेत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर 4 उत्तम तीर्थांना जावे ज्यांच्यात केवळ दर्शनाने सर्व पापांचा क्षय होतो. ती तीर्थे कौबेर, वारुण्य, याम्य व वायव्य आहेत. जिथे अतिबुद्धिमान महाबलशाली कुबेरादी लोकपाल सिद्ध झालेत. राजा युधिष्ठिरने विचारले, हे अनघ, पूर्वी श्री नर्मदा तटावर येऊन लोकपालांनी कोणत्या कारणास्तव तप केले ते मला कृपया कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तृणबिंदू समान अस्थिर, केळा समान निस्सार, मृगतृष्णे समान चंचल असे विविध प्राणीमात्रांचे समुदाय या चराचर जगात अचल निर्मल स्थितीचे अधिष्ठान करतात. पण चराचर सहित संपूर्ण त्रैलोक्यात सर्व प्राणीमात्रांचा आधार माता पिता बंधू व मित्र धर्मच आहे असे जाणून त्या सर्व उत्कंठित लोकपालांनी केवळ वायूचे सेवन करत अनुपम तप केले. हे राजेंद्र, कृतयुगाचा अर्धा काळ लोटल्यावर भगवान श्री शंकराने संतुष्ट होऊन योग्य वराने महाबलशाली लोकपालांच्या मनःकामना पूर्ण केल्या. जो जे मनोरथ इच्छितो त्यांचे ते मनोरथ मी पूर्ण करतो असे वचन ऐकून वरदायी देवादिदेवाला लोकपालांनी उत्तम वर मागितला. कुबेराने म्हटले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय मला वर देऊ इच्छिता, तर मी यक्षाचा स्वामी व धनाध्यक्ष व्हावे. त्यानंतर संयमनात मग्न यमाने श्री महादेवाला म्हटले, मी आपल्या संहार क्रियेत सर्व जीवांत प्रधान व्हावे. तसेच भगवान श्री महेश्वराला नमस्कार करून वरुण म्हणाले, हे भगवान, मी जलजीवांशी समन्वय साधून वरुण लोकात क्रीडा करावी. मग हे भरतवंशोत्पन्न राजा वायुदेवाने श्री महेश्वराला नमस्कार करून त्रैलोक्यात व्यापकतेचा वर मागितला. उमादेवी सहित श्री शंकर त्या लोकपालांना इच्छेनुरूप वर देऊन अंतर्धान पावले. भगवान श्री शंकर निघून गेल्यावर ते सर्व लोकपाल तिथेच स्थित झाले. त्या प्रत्येकाने तिथेच स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या श्री महेश्वराची स्थापना केली. राजा, कुबेराने कुबेरेशाची, यमाने यमेश्वराची, वरुणाने वरुणेश्वराची व वायूने वातेश्वराची प्रतिष्ठापना केली. स्थापना केल्यावर सर्व देवांनी यज्ञात समिधा टाकून व विविध शुभमंत्रांचा अभिषेक करून विधीपूर्वक सर्वेश्वर श्री शंकराचे पूजन केले. त्यानंतर त्या सर्वांनी सर्वेश्वराप्रमाणे त्या ब्राह्मणांना बोलावले, जे क्षमाशील, आत्मसंयमी, क्रोधावर ताबा असलेले, सर्व जीवांना अभय देणारे, वेद विद्येत पारंगत, सर्व शास्त्रात निपुण, तसेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेदाच्या ज्ञानाने शोभित होते. ब्राह्मण, आम्ही तुम्हा सर्वांना 4 प्रकारचे दान देऊ, तुम्ही सर्व ते ग्रहण करावे असे त्या ब्राह्मणाला सांगून त्यांना त्या स्थानी उत्तम दान दिले. त्यांना उत्तम भूमी दान देऊन विश्वास दिला. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत आणि जोपर्यंत पृथ्वी स्थित आहे तोपर्यंत ही दान केलेली वस्तू तुमची आहे. तुमचा कोणी विरोधी नाही. लोकपालांनी दिलेले हे दान राजा आणि राजा समान अन्य कोणी अज्ञानी हे अमान्य करून ती भूमी बळकविण्याचा प्रयत्न करेल त्याची गती ऐका. हे भरतवंशोत्पन्न राजा, अग्निदेव त्याला संपूर्णतया भस्म करून निःशेष करतो. हे युधिष्ठिर, यामुळे सर्व प्रकारे यत्नपूर्वक स्वकल्याण इच्छिणाऱ्या राजांनी ब्राह्मणांची भक्ती करावी. राजा वृक्ष आहे, ब्राह्मण त्याचे मूळ आहे, नोकर त्याची पाने आहेत व मंत्री त्या वृक्षाच्या फांद्या आहेत. त्याच्या मुळाचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे. मुळाचे रक्षण केल्यावर वृक्षाचा नाश होत नाही. तिथे भूमिदान करणारा स्वर्गात 60,000 वर्ष निवास करतो. या मर्यादेचा विनाशक व अवमान करणारा तितकेच वर्ष नरकात राहतो. स्वतः अथवा परक्यांनी दिलेल्या पृथ्वीतलाचे नियमाने पालन केले पाहिजे. ज्याची जशी भूमी त्याचे तसे फल असते. हे नृपश्रेष्ठ, जे राजे देवाज्ञेचे स्मरण करून त्या भूमीचे निरंतर पालन करतात ते स्वर्गात राहतात. स्वतः आणि अथवा परक्यांनी दिलेली धरती नित्य यत्नपूर्वक रक्षणीय आहे. दान करणाऱ्याच्या इच्छेनुसार त्याचे पालन कल्याणकारी आहे.
जो राजा प्रजापालनात गर्क आहे त्याचे आयु, यश, बल, धन व संतती परंपरागत चालू असते. लोकपालांनी त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना असे सांगितल्यावर त्यांचे विधीपूर्वक पूजन करून त्यांना प्रणाम करून निरोप दिला. श्रेष्ठ ब्राह्मण निघून गेल्यावर स्नान व अग्निहोत्र करून भुकेने व्याकुळ झाल्यावर ते लोकपाल भिक्षेकरता भ्रमण करू लागले. त्यावेळी ते अतिशय दुर्बल झाल्यामुळे केवळ अस्थिचर्मशेष असलेल्या अंगाचे हाती भिक्षापात्र घेतलेले होते. तिथे काहीही भोजन न मिळता नगराच्या दाराबाहेर आले. हे युधिष्ठिर, त्यावेळी क्रोधाने ब्राह्मणांना शाप देऊन ते स्वतःच्या घरी गेले. तेव्हापासून ते सर्व ब्राह्मण निर्धन व दुःखास पात्र झाले. पित्याचे धन पुत्राला मिळाले नाही आणि पुत्र पौत्राचे धन पित्याला लाभले नाही. सर्व काळ त्यांना असेच भोगावे लागले, असे श्री शंकराने सांगितले. कुबेरेश तीर्थात जो मनुष्य स्नान करून गंध धूप नमस्काराने श्री शिवशंकराचे पूजन करतो तो अश्वमेधाचे फल प्राप्त करतो. जो यमतीर्थात स्नान करून यमेश्वराचे दर्शन घेतो तो सप्तजन्माच्या पापातून मुक्त होतो. पौर्णिमा अमावस्येला स्नान करून जो पितृतर्पण व तिळयुक्त जलाने स्नान करतो त्याचे पुण्यफल ऐका. त्या जलाने अत्यंत तृप्त होऊन पितामह स्वर्गात स्थित होऊन 12 वर्ष क्रीडा करतात. जो वरुणेश्वर तीर्थात स्नान करून श्री महेश्वराचे पूजन करतो तो वाजपेय यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो. शिवाय भरपूर आयुष्य प्राप्त करून अंती अप्सरांकडून प्रशंसित होऊन विमानाने वरुण लोकात जातो. वातेश्वर तीर्थात स्नान तसेच श्री महेश्वराचे पूजन करून मनुष्याने लोकपालाचे दर्शन केल्यास तो कृतार्थ होतो. त्याला भरपूर दान वा दक्षिणायुक्त यज्ञांचे काय प्रयोजन. या तीर्थांत स्नान करून संसारात ज्याने जन्माचे फल प्राप्त केले ते महात्मा धन्य आहेत व त्यांचा जन्म यथार्थ आहे. लोकपालांना आवाहन करून जे कौबेर स्थानात राहतात त्यांचे जीवन धन्य होते. हे कथानक पुण्यप्रद, पापहारी, धनदायी व आयुवर्धन करणारे आहे. याचे पठन श्रवण करणारे सर्व पापातून मुक्त होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुबेरादी 4 तीर्थांचे महात्म्य वर्णन नावाचा 133वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथं कुबेर, यम देवता, त्यानंतर वरुण देवता आणि वायुदेवता ह्यांनी इथं तप केलेलं आहे आणि तिथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आता हे सर्व आपण जर विचार केला तर हे सर्व सामर्थ्य या देवतांना प्राप्त झालेलं आहे. कुबेर हा तर देवतांचा फायनान्सर होता. देवतांना धन पुरवणारा असा होता कुबेर. तर त्याने सुद्धा तप केलेलं आहे वरुण देवतेने, यमदेवतेने आणि वायुदेवतेने. तर ह्या सर्व सृष्टीचं पालन करणाऱ्या हे लोकपाल आहेत, ह्या देवता आहेत. तर ह्या लोकपालांनी सुद्धा तप करून त्यांना जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे आज, हे सर्व त्यांच्या तपस्येचं फळ आहे. तर ह्यातनं आपल्याला शिकायला मिळते कुबेरसुद्धा त्याला जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, धनसंपत्ती प्राप्त झालेली आहे, तर ते सुद्धा त्याला त्याच्या तपस्येचं फल आहे. हे इथे आहे. म्हणजे तपस्या केल्यानंतर वरदान जे प्राप्त झालेत भगवंताकडून, तपस्ये वाचून ह्या कोणालाही प्राप्ती झालेली नाही हे इथं लक्षात येत आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 134वा. श्री रामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले रामेश्वरमुत्तमं तीर्थं पापहरं पुण्यं सर्वदुःखघ्नमुत्तमम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर पापहारी, सर्व दुःखांचे निवारक, पुण्यदायक उत्तम श्री रामेश्वर तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान करून श्री महादेवाचे पूजन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री रामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 134वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 135वा. श्री सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्वैवानन्तरं
चान्यच सिद्धेश्वरम उत्तमम तीर्थम सर्व गुणोपेतम सर्व लोकेषु पूजितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्या श्री रामेश्वर तीर्थानंतरच सर्व गुणयुक्त सर्व लोकांत पूजित अतिउत्तम श्री सिद्धेश्वर तीर्थ आहे. त्या तीर्थात जो स्नान करून पार्वतीसह श्री शंकराचे पूजन करतो तो वाजपेय यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो. त्या महापुण्यामुळे तो मरणोत्तर अप्सरांनी घेरला जाऊन मंगल जयघोषात स्वर्ग प्राप्त करतो. तिथे सुखपूर्वक 1000 वर्ष क्रीडा करून धनधान्य संपन्न श्रेष्ठ कुळात जन्म घेतो. राजा तो तिथे वेदांग पारंगत पूजनीय रोगदुःख रहित होऊन सुखपूर्वक शतवर्ष जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 135वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्याय आहे अध्याय 136वा अहल्लेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. अहल्लेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महिपाल अहल्लेश्वरमुत्तमं यत्र सिद्धा महाभागा त्वहल्या तापसी पुरा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर उत्तम अहेश्वरास जावे, जिथे पूर्वी महाभाग्यशालिनी तपस्विनी अहल्या सिद्ध झाली. पूर्वी साक्षात ब्रह्मदेवासमान अन्य सत्यधर्मयुक्त वानप्रस्थाश्रमात रत गौतम नावाचे ब्राह्मण होते. त्यांची महाभाग्यशाली त्रैलोक्यात प्रसिद्ध रूप यौवन संपन्न पत्नी अहल्या होती. या अहल्येच्या परमसौंदर्याने मोहित बलसूदनाला मारणाऱ्या देवराज इंद्राने तिला स्वतःकडे आकर्षित केले. हे परमसुंदरी अनिंदित शीलवाली, तू या देवराजाचा आश्रय घेऊन त्रैलोक्यात पूजित होऊन माझ्याबरोबर क्रीडा कर. हे सुनयना, तप व स्वाध्यायात मग्न शौच आचाराने कृश ब्राह्मणाबरोबर तू काय करशील? का दुःख सहन करतेस? असे सांगितल्यावर परमसुंदर अहल्या स्त्री स्वभावानुसार चंचल झाली. मनापासून इंद्रदेवाचे चिंतन करून काम कलुषित झाली. तिचा तो भाव जाणून दुष्ट भावयुक्त देवेंद्राने महर्षी गौतमांना फसवले. अहल्येचा अंतर्भाव जाणून उत्तम वेश धारण करून आश्रमाजवळच विश्वासपात्र अहल्येबरोबर तो रममाण झाला. हे भरतवंशोत्पन्न राजा, देवराजाच्या क्षणमात्र संसर्ग कालात मुनिश्रेष्ठ त्वरित त्या आश्रमात आले. महर्षी गौतमांना पाहून इंद्रदेव भीतभीतच बाहेर पडला. महर्षी गौतमांनी त्याला बाहेर पडताना पाहून हा इंद्रदेव आहे असा विचार करून अतिशय क्रोधित होऊन त्या देवराजाला शाप दिला. तू इंद्रिय वश अजितेंद्रिय आहेस, म्हणून तू अनेक भग असलेला होशील. त्या भग म्हणजे स्त्रीचिन्ह असलेला होशील असे म्हणताच हे भरतवंशोत्पन्न राजा, तत्क्षणी देवेंद्र सहस्त्र भगांनी वेष्टित झाला. तो देवेंद्र देवांसह राजवैभव व लक्ष्मी त्यजून पृथ्वीतलावर महान तप करू लागला. महर्षी गौतमाने अहल्येलाही शाप दिला. तू दुष्टाचरणी आहेस. मला पाहून तू इंद्राबरोबर रममान झालीस, त्यामुळे तू अश्ममय म्हणजेच पाषाण रूप होशील. सहस्त्र वर्षानंतर तीर्थयात्रेच्या प्रसंगाने आलेल्या यशस्वी श्रीरामाच्या दर्शनाने पापरहित होशील. या प्रकारे चिरकालावधीनंतर महर्षी विश्वामित्रासह बुद्धिमान श्रीरामाने तिला पाहिले. ती अहल्या पाषाणमय शरीर सोडून न्यायानुसार श्रीरामाचे पूजन करून संतापरहित व निष्पाप झाली. त्यानंतर श्री नर्मदेच्या तीर्थावर आली. तिथे महिनाभर चांद्रायण व्रताचे पालन केल्यावर पुन्हा तिने त्याहून श्रेष्ठ कृच्छ चांद्रायण व्रत केले. तेव्हा उमापती श्री महादेवाने प्रसन्न होऊन अत्युत्तम वर दिला व पुन्हा ते अदर्शनीय झाले. ते गेल्यावर अहल्या जगद्गुरु श्री शंकराला अहल्लेश्वर नावाने स्थापन करून पुन्हा स्वगृही गेली. त्या तीर्थात स्नान करून अहल्लेश्वराचे पूजन करणारा मरणोत्तर शिवलोक प्राप्त करतो. तो महातपस्वी पुण्यात्मा त्या लोकात इच्छेनुसार क्रीडा करून सहस्त्र वर्षानंतर पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त करतो. तो श्रेष्ठ कुळात उत्पन्न होऊन धनधान्य संपन्न पुत्रपौत्रांनी युक्त वेदविद्या विद्वान व बुद्धिमान होतो. तो अहल्या तीर्थाच्या सेवनाने सौभाग्य रूप संपन्न निसर्व रोग
शोकरहित होऊन शतवर्षाहून अधिक जीवित राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अहल्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 136वा अध्याय पूर्ण झाला. तर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहल्या यांची कथा रामायणामध्ये आपण पाहिलं आहे की ते रामाने जेव्हा त्यांना वनवास झाला, भोगावा लागला, तर त्या वनवासाच्या यात्रेदरम्यान त्यांनी इथं अहल्येचा पण उद्धार केलेला आहे. आणि त्यानंतर अहल्येने नर्मदा तटी तपस्या केलेली आहे आणि तिथं भगवान शिवशंकराची स्थापना केलेली आहे. असं हे अहल्येश्वर तीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे. इथे त्यांनी दिलेलं आहे यशस्वी, म्हणजे कदाचित रावणाला नाही, पण ते लंकेवरून असे येणार ना. तर हा पण श्रीरामांकडूनच तिचा उद्धार होईल असं गौतम ऋषींनी सांगितलंही होतं. आणि त्यानुसार प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला तिथं आले, त्या जवळ आले, तेव्हा त्यांनीही जाणलं की हा सामान्य शिला नाही, हा सामान्य दगड नाही आहे, तर ही तपस्विनी अहल्या आहे आणि तिथं तिचा उद्धार झालेला आहे. त्यानंतर तिने नर्मदा तटी तप केलं. पुढील अध्याय आहे अध्याय 137वा. कर्कटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. धर्मपुत्र ततो गच्छेत कर्कटेश्वरमुत्तमम् उत्तरे नर्मदाकुले सर्व पापक्षयंकरम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. धर्मपुत्र युधिष्ठिर, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापनाशक उत्तम कर्कटेश्वरास जावे. त्या तीर्थात स्नान करून जो श्री शिवशंकराचे पूजन करतो त्यास निसंशय रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते. त्या तीर्थाचे महात्म्य मी जे पुराणात ऐकले ते पूर्णतः सांगता येत नाही, म्हणून मी संक्षेपाने सांगत आहे. महाराज, त्या तीर्थात जो आनंदाने वा अभिमानाने कोणतेही शुभ अशुभ कर्म करतो ते अक्षय होते. हे कुरुनंदन, त्या तीर्थात वालकिल्य व मरीची आदी महर्षी तप करून आजही स्वेच्छेने विहार करतात. अज्ञानी शरीरस्थ अक्षय प्रकाशमय आत्म्याप्रमाणे त्यांना ओळखत नाहीत. हे नृपश्रेष्ठ, त्या तीर्थात नारायणी देवी अदृश्य रूपात आजही हजारो वर्षापासून घोर तपस्या करते आहे. त्या तीर्थात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करणाऱ्या पितृगण पितामह 12 वर्षांपर्यंत तृप्त राहतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कर्कटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 137वा अध्याय पूर्ण झाला. तर या तीर्थाच्या ठिकाणी इथे दिले विशेषतः वालखिल्य व मरीची आदी महर्षी तप करून आजही स्वेच्छेने विहार करतात असं आहे. आजही स्वेच्छेने विहार करतात. तसंच त्या तीर्थात नारायणी देवी अदृश्य रूपात आजही हजारो वर्षापासून घोर तपस्या करत आहे. तर हे जे ऋषी आहेत हे सूक्ष्म रूपाने तिथे तपस्या करतात. नारायणी देवी आहे तिथे अदृश्य रूपात आजही घोर तपस्या करत आहे. असं हे कर्कटेश्वर तीर्थ आहे. तर इथे नर्मदा तटी जे अनेक म्हणजे अनगिनत असे ऋषीमुनी आहेत, सूक्ष्म रूपात आहेत, ते आजही तिथं तपस्या करत आहेत. आणि ते असं वर्णन आहे की जिथे कमंडलूला चिकटतात किंवा त्यांची टक्कर होते, अशा पद्धतीने नर्मदा तटी तिथे साधने करता तपस्यामध्ये आजही रत असे हे सर्व सूक्ष्म सिद्ध महात्मे तिथे आजही सूक्ष्म रूपामध्ये आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु ज्यांनी प्रगती केलेली आहे तपस्येमध्ये त्यांना ते दिसतात. तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 138वा. शक्रतीर्थ महात्म्य वर्णन. शक्रतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत पांडुपुत्र शक्रतीर्थममुत्तमम्
तत्र सिद्धो महाभागो देवराजा शक्रक्रतुः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडुपुत्र, त्यानंतर अत्युत्तम शक्रतीर्थात जावे, जिथे महाभाग्यशाली देवराज इंद्र सिद्ध झाले. श्री ब्रह्मदेव आदी देवगण व तपस्वी धनवान सर्व ऋषींनी शाप दिलेल्या इंद्राला समजून घेऊन शुभवचनांद्वारे महर्षी गौतमांकडून राजलक्ष्मी रहित इंद्रावर कृपा करण्याची प्रार्थना केली. देव व ऋषींनी सांगितले, हे ब्राह्मण, इंद्ररहित राज्याची कोणी इच्छा करत नाही, मग तो देवता असो वा मानव. स्वामी, हे आपण जाणता. ब्राह्मण श्रेष्ठ, अनेक भगयुक्त त्या इंद्रावर दया करावी. तो निज पापांनी दूषित झाल्यामुळे अदर्शनीय झाला आहे. वेदज्ञांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण गौतम महर्षी देवांचे वचन ऐकून तथास्तु असे म्हणण्यास उद्युक्त झालेत. हे इंद्र, हे सहस्त्रभग जे तुझ्या शरीरात आहेत ते सहस्त्र लोचन होतील. हे सांगितल्यावर सहस्त्रलोचन इंद्रदेव त्या श्रेष्ठ मुनींना आणि महाभाग ब्राह्मणांना नमस्कार करून श्री नर्मदाच्या तटावर पोहोचले. श्री नर्मदाच्या निर्मळ जलात स्नान करून तिथे त्रिपुरांतक श्री शंकराची त्यांनी स्थापना केली. ते सर्व ब्राह्मण अप्सरांकडून पूजित होऊन दिव्य स्वर्गात गेले. त्या तीर्थात स्नान करून परमेश्वराचे पूजन करणारा परस्त्री गमनरूपी पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शक्रतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 138वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे गौतम ऋषींनी इंद्राला जे शाप दिला होता त्या शापातून मुक्त होण्यासाठी सर्व देवतांनी प्रार्थना केली. गौतम ऋषींनी सुद्धा जे त्यांनी दिले होते की सहस्त्र भग होतील, तर त्याऐवजी तिथे सहस्त्र नयनधारी होईल इंद्र, आणि तसं झालं. आणि इंद्राने नर्मदा तटी तपस्या केली. ते स्थान हे शक्रेश्वर तीर्थ म्हणून प्रसिद्ध झालं, शक्रतीर्थ प्रसिद्ध झालेलं आहे. तर अशा रीतीने इथे परस्त्री गमन हा अपराध इंद्राकडून घडला होता. त्या अपराधातून, त्या पापातून मुक्तता इंद्राला ह्या तीर्थाच्या ठिकाणी केलेल्या तपस्येतून तो मुक्त झाला. आणि त्यामुळे आता हे इथे अजून एका पापाच्या संदर्भात हे तीर्थ प्रसिद्ध झालं. आणि म्हणजे त्यामुळे इथे एवढी आतापर्यंत एवढी पापांची यादी आपण वाचलेली आहेत, आणि ती सर्व पापं देवतांकडून पण घडलेली आहेत, आणि आपण तर आता ह्या कलियुगातील मानव आहोत असे तर आपल्याकडून पण घडत असतात. तर त्याच्यावरती एकच उपाय आहे की आपण साधना करणं, आणि आपण भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्या हातून घडलेलं विकर्म हे नष्ट होतं. आणि जर आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन साधना तपस्या केली तर आपणाला आपल्या साधनेला अजून गती प्राप्त होते, कारण आपण एकाग्र जास्त होतो तीर्थाच्या ठिकाणी, आश्रमात किंवा तीर्थाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, मठांच्या ठिकाणी किंवा निसर्गाच्या ठिकाणी. तर त्यामुळे आपण आत्मद एकरूप होतो, आणि त्यामुळे जे आपलं चित्त शुद्ध होणं आहे की जे आपला चित्त मलिन झालेलं असतं आपल्या पापाचरणामुळे, ते शुद्ध होण्यासाठी तीर्थ मदत करतात. तर असं हे आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 39वा, सोमतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन महाराज तीर्थे मनुत्तमं यत्र सोमस्तपस्त्वा नक्षत्रपथमास्थितः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर अत्युत्तम सोमतीर्थात जावे, जिथे चंद्रदेव तप करून नक्षत्र मार्गावर सिद्ध झाले. त्या तीर्थात स्नान करून विधीपूर्वक आचमन करून जो सूर्याचा जप करतो त्याचे पुण्यफल ऐका. हे भरतवंशोत्पन्न राजा, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदाचा निरंतर स्वाध्याय करणाऱ्याला जी फलप्राप्ती होते ती इथे गायत्री जप करणाऱ्याला प्राप्त होते. त्या तीर्थात शुद्ध होऊन जो भक्तीने ब्राह्मणाला भोजन देतो त्याला त्या उचित विधानाने करोडो ब्राह्मणाच्या भोजनाचे फल मिळते.
जो पादत्राणे, छत्री, वस्त्र, कांबळे व घोडा योग्य ब्राह्मणाला देतो त्याचे ते दान करोडपट बरोबरीचे होते. मंत्र न जाणणारा हजारो ब्राह्मणांना जे भोजन देतो त्याचे हे भोजन दान मंत्रज्ञाच्या भोजन दानाच्या 1/16 इतकेही नसते. या प्रकारे वेद पारंगत ऋग्वेद अथवा यजुर्वेद पठन करणारा वा समाप्तीपर्यंत सामवेद पठन करणारा एकतरी ब्राह्मण निवडून त्यास भोजन द्यावे. बुद्धिमान 1,000 अग्निहोत्राचे जे फल प्राप्त करतो ते सोमतीर्थात वेदविद्वानाला दिलेल्या दानासमान असते. तिथे शत ब्राह्मणांना भोजन दिल्यास सहस्र ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फल प्राप्त होते. योगाभ्यासात रत बुद्धिमान ते जाणू शकतो. जितेंद्रिय मुनी जिथे जिथे निवास करतात तिथे तिथे क्षणिक कुरुक्षेत्र व पुष्कर तीर्थ आहे. त्यामुळे चंद्र सूर्य ग्रहणात संक्रांत व व्यतिपात योगात विशेषतः योग्याला भोजन द्यावे. युधिष्ठिर, त्या तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो तो महाभाग विमानाने स्वर्गात जातो. चंद्राचा अनुचर होऊन त्यांच्या सहवासात प्रसन्न राहतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 139वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे सोमतीर्थ आहे जिथे चंद्राने तपस्या केली आणि सूर्यदेवतेची उपासना केलेली आहे. असं हे तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 140वा नंदाहृद तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महाराज नंदारुदम उत्तमम यत्र सिद्धा महाभागा नंदादेवी वरप्रदा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज त्यानंतर अत्युत्तम नंदारुद तीर्थात जावे जिथे महाभाग्यशाली वरदायिनी नंदादेवी सिद्ध झाली. पूर्वी देवांना भयंकर दानवश्रेष्ठ महाकाय महिषासुराला शूलिनीने त्रिशूळाने छिन्न-भिन्न केले. ज्या बलवान महिषासुराने देवदानवांच्या महाघोर भयंकर संग्रामात 11 रुद्र मरुद गणांसहित 12 सूर्य वायूसह अष्टवसू तसेच चंद्र सूर्य व इंद्र आदी देवांना जिंकले होते, त्या महिषासुराचा देवीने संहार केला. त्या भयंकर संग्रामानंतर सुरेश्वरी विशालाक्षी नंदादेवीने त्या ठिकाणी स्नान केल्याने ते स्नान नंदारुद नावाने प्रसिद्ध झाले. हे भरत वंशोत्पन्न राजा, जो त्या तीर्थात स्नान करून नंदादेवीच्या उद्देशाने ब्राह्मणांना दान देतो तो अश्वमेधाचे पुण्य प्राप्त करतो. भैरव आणि केदार तसेच रुद्र महालय चौथे नंदारुद व पाचवे पृथ्वीवर दुर्लभ आहे. कामरागयुक्त मनुष्य श्री नर्मदारुद जाणत नाही. त्या तीर्थात स्नान करून नंदादेवीचे पूजन करणाऱ्यास हिमालयात जाण्याचे काय प्रयोजन? हे कुंती नंदन, सत्य न जाणता अज्ञानी लोक इकडे तिकडे भ्रमण करतात, त्याचे ते गमन केवळ श्रमच आहे. हे राजा, नंदाकुंडात स्नान केल्यास समुद्रापर्यंत पृथ्वीवर स्नानदानाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदारुद तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 140वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे महिषासुर राक्षसाला मारल्यानंतर ही नंदादेवीने इथे ह्या तीर्थामध्ये स्नान केलेलं आहे. तर असं हे तीर्थ आहे नंदारुद तीर्थ. तर इथे एक एक आपल्याला गोष्टी थोड्या काही माहीत होत्या त्या इथे स्पष्ट अजून होत आहेत.